नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा, जो नवरात्रीमध्ये बरेचसे देवी भक्त आवर्जून करतात, त्याची माहिती देणार आहे। तर व्हिडिओमध्ये आपण 7 दिवसांमध्ये एक पाठ कसा करावा, त्याचबरोबर 7 दिवसांमध्ये 14 पाठ कसे करावे याची माहिती घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये एकूण 13 अध्याय आहेत, जे तुम्ही 7 दिवसांमध्ये पूर्ण करू शकतात। जेव्हा आपण या ग्रंथामधले 13ही अध्याय वाचतो तर तेव्हा आपल्याकडून या ग्रंथाचा संपूर्ण एक पाठ पूर्ण होतो। बरेच जण या ग्रंथाचे 7 दिवसांमध्ये 14 पाठ देखील पूर्ण करतात किंवा काही जण आपल्या इच्छेनुसार विषम संख्येमध्ये 5, 7, 9, 11 अशा पद्धतीचे देखील पाठ पूर्ण करतात। तुम्हाला समजा 14 पाठ पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक दिवशी किमान 2-2 तरी पाठ करावे लागतील। तुम्हाला पाठ नेमके किती करायचे आहे त्यानुसार तुम्ही या पारायणाचे नियोजन करू शकतात। दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण नक्की कुणी करावं? ज्याला देवीची कृपादृष्टी प्राप्त करून घ्यायची आहे, देवीचा आशीर्वाद मिळवायचा आहे, त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छा देवीच्या कृपेने पूर्ण व्हावी असं वाटतं, असा कोणीही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण नक्की करू शकतो। फक्त त्यासाठी 2च गोष्टी आवश्यक आहे। एक म्हणजे आपली देवीवर असणारी मनोभावे श्रद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पारायणामध्ये जेव्हा आपण त्या ग्रंथाचं वाचन करतो तेव्हा आपल्या मनाची असणारी एकाग्रता। आता यामध्ये महिला, पुरुष, कुमार, कुमारिका, विधवा, सवाष्ण, गरोदर महिला असा कोणताही भेद नाहीये। तुमच्या मनाची इच्छा असेल आणि तयारी असेल तर तुम्ही नक्कीच हा पाठ करू शकता। दुर्गा सप्तशतीचं पारायण करणाऱ्या महिलांनी नक्की कोणकोणते नियम पाळावे हे अगदी थोडक्यात सांगते। बघा, तुम्ही कोणत्याही प्रकारची महिला असाल आणि तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे तर महिलांनी पारायण करताना साडी नेसायची आहे। भलेही तुम्ही कुमारिका असाल, तुमचे पती हयात नसतील किंवा तुम्ही सवाष्ण असाल, कोणत्याही प्रकारची महिला तुम्ही असाल तरी पण पारायण करताना तुम्हाला ड्रेस न घालता साडीच नेसायची आहे। तुम्ही कोणत्याही रंगाची साडी नेसलात तरी पण चालेल, पण शक्यतो व्रतवैकल्य करताना जास्तीत जास्त करून आपण लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी या रंगांना जास्त प्राधान्य देतो, त्यामुळे या रंगाची साडी असेल तर चांगलंच आहे। त्याचबरोबर आपण बऱ्याच वेळा बांगड्या घालतो, पण बांगड्या या प्लॅस्टिकच्या असतात किंवा इतर धातूंच्या असतात, पण हे पारायण करताना आपण आवर्जून लाल किंवा हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालाव्या। त्याचबरोबर आपल्या कपाळी हळदी कुंकू हे असावंच। आता तुमच्यापैकी काही महिला ज्या पारायण करणार असतील पण तुमचे पती हयात नसतील तर ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी पती हयात नाही म्हणून कपाळी हळदी कुंकू लावू नका किंवा हळद लावली तर चालते, मात्र कुंकू लावू नका असं एक बंधन घातलं जातं किंवा महिला स्वतःच तो नियम पाळतात। पण खरं तर असं पाळण्याची अजिबात गरज नाही आहे। आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी आपण आपल्या कपाळावर लाल रंगाचं कुंकू किंवा टिकली अवश्य लावावी। आपल्या हिंदू धर्मशास्त्राचा तो नियम आहे, पण तरीही तुम्हाला या बाबतीत काही संकुचितपणा वाटत असेल किंवा तुम्हाला ते पटत नसेल की आपले पती हयात नाही आहे तर तुम्ही तुमच्या कपाळी थोडीशी हळद लावू शकता किंवा मग तुमच्या कपाळी तुम्ही चंदनाचा किंवा गंधगोळीचा टिळा लावला तरी पण चालेल। कारण ज्यांचे पती हयात नाहीत अशा महिलांना आपण ब्रह्मचारिणी म्हणतो, तर मग तुम्ही हळद, चंदन किंवा गंधगोळी यांचा वापर तुमच्या कपाळावर गंध लावण्यासाठी म्हणून नक्की करू शकता। त्याचबरोबर पारायण पूर्ण होईपर्यंत म्हणजेच काय, त्या दिवसाचे तुमचे जेवढे अध्याय ठरलेले आहेत किंवा तुम्ही नक्की किती पाठ या प्रत्येक दिवशी करणार आहात तर ते सगळे पूर्ण होईपर्यंत तुम्हाला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्या डोक्यावर पदर अवश्य घ्यायचा आहे। आता यामध्ये जे पुरुष असतील त्यांनीसुद्धा पाठ करताना अगदी स्वच्छ कपडे परिधान करावे, डोक्यावर टोपी किंवा रुमाल अवश्य ठेवावा, मोकळे केस स्त्री असेल पुरुष असेल त्यांनी अजिबात ठेवू नये। त्याचबरोबर महिलांसाठी अजून एक नियम सांगते, भलेही तुम्हाला तुमचं पारायण त्या दिवसाचं पूर्ण झाल्यावर बांगड्या काढून ठेवायच्या असतील किंवा साडी काढून ड्रेस घालायचा असेल तरी पण चालेल, हा नियम फक्त तुम्हाला पारायण पूर्ण होईपर्यंत पाळायचा आहे। शुद्ध मनाने केलेलं पारायण म्हणजेच दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्हाला इच्छित फल नक्की प्राप्त करून देतील। आता या पारायणाच्या बाबतीत पुढच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया। बघा, या पारायणाची सुरुवात आपण घटस्थापनेच्या दिवसापासून करतो। तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी तुमच्याकडे जर घट बसवले जात असतील तर तुम्ही ती घटस्थापना करून घ्या आणि त्याच्यानंतर पारायणाला सुरुवात करा।
ज्यांच्याकडे घटस्थापना होत नसेल पण मग आपल्याकडे आपल्या कुलस्वामिनीचा किंवा दुर्गा देवीचा, महालक्ष्मी देवीचा, म्हणजे आपण ज्या देवीची या नवरात्रीमध्ये पूजा करत असतो त्या देवीचा फोटो, मूर्ती, टाक यापैकी काहीतरी असतंच, तर एखादा पाट किंवा चौरंग घेऊन त्याच्यावर लाल रंगाचा कपडा अंथरून त्याच्यावर तुम्ही देवीचा फोटो, मूर्ती किंवा टाक स्थापन करा आणि देवीच्या उजव्या बाजूला तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे। आणि जेव्हा तुम्ही देवीच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची, टाकाची स्थापना करतात तर स्नान घालून मगच करावी, हे मात्र लक्षात ठेवा। फोटो असेल म्हणजेच प्रतिमा असेल तर स्वच्छ कापडाने अवश्य तो फोटो पुसून घ्या आणि त्यानंतर लाल रंगाच्या कपड्यावर स्थापन करा। बघा, यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प केल्याशिवाय सिद्धी होत नाही असं म्हटलं जातं, त्यामुळे हा पाठ सुरू करण्यापूर्वी म्हणजे एकदा की देवीला तुम्ही स्थापन वगैरे केलं की त्यानंतर या पाठासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प करताना त्यात तुमचं नाव सांगायचं, तसेच पाठ करण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे, कशासाठी तुम्ही हा पाठ करताय, तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला सांगायची आहे आणि तुम्ही हे पाठ किती दिवसात आणि किती करणार आहात हे सगळं तुम्हाला या संकल्पामध्ये सांगायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला पारायण करायला देवीसमोर जिथे बसायचं आहे तिथे तुम्ही एक आसन टाका। बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की आपल्या आसनाशेजारी अजून एक आसन रिकामं तसंच ठेवावं की जिथे आपण ते आसन देवीसाठी टाकलेलं आहे आणि देवीसुद्धा आपलं पारायण ऐकते आहे या उद्देशाने टाकावं। पण माझ्या मते आपण जर आपल्या समोरच देवीला स्थापन केलेलं आहे तर देवी साक्षात आपल्या समोर बसलेली आहे आणि आपण तिच्या समोर बसून हे दुर्गा सप्तशतीचं पारायण करतोय, त्यामुळे मग वेगळं आसन तुम्ही तुमच्या शेजारी नाही ठेवलं तरी पण चालेल। दुर्गा सप्तशतीचं पारायण करणाऱ्यांपैकी जर कोणी खूप वयोवृद्ध असेल आणि खाली मांडी घालून बसून पारायण करणं शक्य नसेल किंवा कुणाला काही शारीरिक व्याधी असतील, समस्या असतील तरी पण खाली बसणं आता शक्य होत नाही, तर मग तुम्हाला ज्या पद्धतीने बसून किंवा जसं बसून पारायण करणं शक्य होतं त्यानुसार तुम्ही तुमची सोय करा आणि त्यानंतर पारायण करायला सुरुवात करा। पारायण करण्याची योग्य वेळ खरं तर ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळची वेळ यासाठी उत्तम आहे असं सांगितलं जातं, पण ज्यांना अगदीच हे शक्य होत नाही, जे नोकरीवर जातात किंवा बरीचशी काही कारणं की ज्यामुळे अगदी सकाळी सकाळी किंवा ब्रह्ममुहूर्तावर पारायण करणं शक्य होणार नाही, पण पारायण करण्याची तर तेवढीच तीव्र इच्छा आहे, त्यांनी आपल्याला जी वेळ सोयीस्कर वाटते तेव्हा पारायणाला सुरुवात करावी। फक्त इथे नियम आपल्याला हा पाळायचा आहे, तुम्ही पहिल्या दिवशी जी वेळ पारायण करण्यासाठी निवडली तीच सर्व दिवशी निवडावी, म्हणजे तीच सर्व दिवशी तुम्ही पाळावी। म्हणजेच काय, आपल्याकडून पारायण करताना एक प्रकारचा नियमितपणा राहील। समजा तुम्ही पहिल्या दिवशी एकदम सकाळी सकाळी 8 वाजेला पारायणाला बसलात तर दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही 8 वाजेलाच पारायणाला बसलं पाहिजे, अशा पद्धतीचा तुम्ही वेळ निवडायचा आहे आणि अशा पद्धतीने नियमितपणा राखून दररोजचं पारायण करायचं आहे। तुमच्यापैकी जे जे देवी भक्त सकाळची वेळ पारायणासाठी निवडतील तर त्यांनी सकाळी चहा पाणी घेऊन किंवा पाणी पिऊन पारायणाला सुरुवात केली तरी पण चालेल। पारायण झाल्यानंतर समजा तुम्ही नवरात्रीचे उपवास केलेले असतील तर मग तुम्ही उपवासाचे पदार्थ त्यानंतर खाऊ शकता किंवा फक्त तुम्ही घट बसवलेला असेल तुम्हाला, नाहीतर मग घट न बसवता तुम्ही फक्त पारायणच करत असाल, तुमचे उपवास वगैरे काही नसतील तर त्यानंतर तुम्ही जेवण केलं तरी पण चालेल। फक्त पारायणाची वेळ भलेही तुमची कोणतीही असेल तरीही पारायण करणाऱ्या व्यक्तीने या पारायण काळामध्ये परान्न खायचं नाही आहे, म्हणजे कुणाच्याही घरचं अन्न तुम्हाला खायचं नाही आहे, बाहेरचं खायचं नाही आहे, तुम्ही फक्त तुमच्या घरी जे काही अन्नपदार्थ बनवले जातात ते खाऊन मगच हे पारायण करायचं आहे। जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या अगदी सुरुवातीलाच सांगितलं, घटस्थापनेच्या दिवशी सर्वप्रथम आपल्याकडे जर घट बसत असतील तर घट बसवून देवीची पूजा करून त्यानंतर संकल्प करून मगच आपण पारायणाची सुरुवात करावी, किंवा घट जरी बसत नसतील तरी पण एक साधासा मंगल कलश मांडून देवीची स्थापना करून पूजा करून त्यानंतर संकल्प करून मगच आपण पारायणाला सुरुवात करावी। जसं आपण यामध्ये देवीच्या पूजनाला किंवा मंगल कलशाच्या पूजनाला त्याचबरोबर अखंड दिवा लावण्याला महत्त्व देतो, त्याच पद्धतीने इथे आपल्याला ग्रंथाचं पूजनसुद्धा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। ग्रंथसुद्धा आपल्याला एक प्रकारे देवासमानच आहे। ज्या देवीचं संपूर्ण चरित्र किंवा तिची महती या ग्रंथामध्ये मांडलेली आहे त्या ग्रंथाचं पूजन सुरुवातीला होणं खूप आवश्यक आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे,
एक छोटा पाट किंवा चौरंग घेऊन त्याच्यावर लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे, त्याच्यावर तुमची पुस्तिका ठेवायची आहे, म्हणजे तो ग्रंथ ठेवायचा आहे। भलेही तुम्ही संस्कृत भाषेतला घेतला असेल वाचनासाठी, मराठी भाषेतला घेतला असेल, प्राकृत भाषेतला असेल किंवा आपल्या हिंदी भाषेतला असेल तरी पण काही हरकत नाही। जो ग्रंथ तुमच्याकडे आहे तर त्याला सर्वात पहिल्यांदा हळदी कुंकू लावा, त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावा। पुरुष असतील तर फक्त कुंकवाचा टिळा लावून घेतला तरी पण चालेल। त्यानंतर काय करायचं आहे, त्या ग्रंथावर एक फूल वाहायचं, त्याचबरोबर त्या ग्रंथाला धूपदीपांनी ओवाळायचं, थोड्याशा अक्षता वाहायच्या, ग्रंथाला मनोभावे नमस्कार करून त्यानंतरच तो ग्रंथ आपल्याला उघडायचा आहे आणि अध्याय वाचनाला सुरुवात करायची आहे। आता ज्यांच्याकडे ग्रंथ वाचन करण्यासाठी काही स्टँड असेल त्यांनी त्याच्यावर ठेवून ते ग्रंथ वाचन केलं तरी पण चालेल, बऱ्याच जणांकडे तशी सोय असते। ज्यांच्याकडे नसेल त्यांनी उंच असं काहीतरी घ्या, म्हणजे चौरंग वगैरे किंवा काहीतरी असं घ्या की त्याच्यावर तुम्हाला सहजपणे तो ग्रंथ उघडून ठेवता येईल आणि तुम्ही तो वाचू शकाल। कारण जसं आपण शाळेचं पुस्तक किंवा काही असेल तर हातात घेऊन ते वाचतो, त्या पद्धतीने हा ग्रंथ आपल्याला वाचायचा नाही आहे। काहीतरी आसन घेऊन त्याच्यावर ठेवून मग आपल्याला तो ग्रंथ वाचायचा आहे, हा नियम आवर्जून पाळावा। आता अजून काही नियम आहेत ते सुद्धा पाळणं आवश्यक आहे, तेही थोडक्यात सांगते। जसं की ग्रंथ वाचन करताना आपल्याला ऐकू येईल अशा आवाजात आपण तो वाचावा, म्हणजे खूप मोठ्याने वाचण्याची अजिबात गरज नाही। आपल्याला ऐकू येतंय ना की आपण काय वाचतोय ते फक्त आपण स्पष्ट वाचण्याचा प्रयत्न करावा। त्यासाठीच तुम्ही जो ग्रंथ निवडाल त्याच्यातली भाषा तुम्हाला नक्की वाचता येते की नाही अशा पद्धतीनेच तुम्ही त्या ग्रंथाच्या किंवा त्या पुस्तिकेची निवड करायची आहे। मोबाईल बंद ठेवायचा आहे, एकाग्र चित्ताने आणि एकाग्र मनाने सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहे। आता वाचनाचा क्रम सांगते। सुरुवातीला अशांसाठी वाचनाचा क्रम सांगते की ज्यांना 7 दिवसामध्ये एकच पाठ करायचा आहे। त्यानंतर अशांसाठी नियम सांगते किंवा अशांसाठी क्रम सांगते की ज्यांना 7 दिवसामध्ये 14 पाठ करायचे आहे। तर बघा, पहिला क्रम आहे ज्यांना 7 दिवसामध्ये 1 पाठ करायचा आहे त्यांच्यासाठी। तर तुम्ही ग्रंथ उघडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, प्रार्थना म्हणायची आहे, जी तुम्हाला त्या पुस्तिकेमध्ये अगदी पहिल्या दुसऱ्या पानावरच दिसून येईल। प्रार्थना म्हटल्यानंतर तुम्ही देवीची 100 नावे वाचायची आहेत किंवा दुर्गा अष्टोत्तर नामावली ही तुम्ही वाचू शकता। त्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे देवी कवच, त्यानंतर अर्गला, त्यानंतर किलक, त्यानंतर तंत्रोक्त रात्री सूक्त, त्यानंतर देवी अथर्व शीर्ष, त्यानंतर तुम्हाला 11 वेळा किंवा 1 माळ नवार्णव मंत्र म्हणायचा आहे। आता हा मंत्र म्हणण्याचं कारण काय आहे की दुर्गा सप्तशती या ग्रंथातले जे काही श्लोक आहेत किंवा जे काही छोटे मोठे मंत्र आहेत तर ते शापित आहे असं म्हटलं जातं, त्यामुळे त्यांचं शापोद्वार करणं खूप महत्त्वाचं आहे। पण शापोद्वार करताना काही मंत्र जे आहेत ते खूप अवघड आहे आणि आपण सर्वसामान्य माणसं ते मंत्र म्हणू शकत नाही किंवा जरी म्हटलो तरी पण आपल्याला त्यामध्ये जास्त वेळ लागेल किंवा आपल्याकडून थोडंफार चुकू शकतं। त्यामुळे नवार्णव मंत्र जो आहे तो अतिशय सोपा आहे। तो मंत्र तुम्ही एकतर 11 वेळा किंवा 108 वेळा म्हणजेच 1 माळ म्हणून नंतर अध्यायाला सुरुवात करू शकता। त्यामुळे क्रम पुन्हा सांगते, सुरुवातीला प्रार्थना म्हणायची, त्यानंतर देवीची 100 नावं किंवा दुर्गा अष्टोत्तर नामावली, देवी कवच, अर्गला, किलक, तंत्रोक्त रात्री सूक्त, देवी अथर्व शीर्ष, 11 वेळा किंवा 108 वेळा नवार्णव मंत्र आणि त्यानंतर पहिल्या दिवशी तुम्हाला अध्याय पहिला वाचायचा आहे। अध्याय पहिला वाचल्यानंतर तुम्हाला वेदोक्त रात्री सूक्त, तंत्रोक्त रात्री सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, क्षमा प्रार्थना, देव्यापराध क्षमापन स्तोत्र हे वाचायचं आहे। ज्यांच्याकडे दुर्गा सप्तशती हा प्राकृत ग्रंथ आहे त्यांनी अध्याय वाचल्यानंतर फक्त देवी सूक्त प्रार्थना, क्षमापना, सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचलं तरी पण चालेल। आधीचा जो क्रम आहे म्हणजे अध्याय वाचण्याच्या अगोदर जो काही क्रम मी तुम्हाला सांगितला तो तसाच ठेवायचा, फक्त अध्याय वाचल्यानंतर तुम्ही फक्त देवी सूक्त प्रार्थना, क्षमापना, सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचलं तरी पण चालेल। आता बघा, या अध्यायासाठी म्हणजे ज्या पुस्तिका आहेत किंवा जे आपले दुर्गा सप्तशतीचे ग्रंथ आहे तर प्रत्येक पुस्तकामध्ये थोडाफार फरक आपल्याला हा पाहायला मिळतो, तर त्यानुसार मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे। आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला हाच क्रम ठेवायचा आहे, जसं की प्रार्थना, देवीची 100 नावं, देवी कवच, अर्गला, किलक, तंत्रोक्त रात्री सूक्त, देवी अथर्व शीर्ष, 11 वेळा किंवा 108 वेळा नवार्णव मंत्र
आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला 2 अध्याय वाचायचे आहे, अध्याय 2 आणि 3. आणि त्यानंतरचा जो काही क्रम मी तुम्हाला सांगितला की वेदोक्त रात्री सूक्त, तंत्रोक्त रात्री सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, क्षमा प्रार्थना किंवा देव्यापराध क्षमापन स्तोत्र, किंवा ज्यांच्याकडे प्राकृत दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आहे त्यांनी ते 2 अध्याय वाचल्यानंतर फक्त देवी सूक्त प्रार्थना, क्षमापना आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचलं तरी पण चालेल. 3ऱ्या दिवशीसुद्धा हाच तुमचा क्रम राहील आणि 3ऱ्या दिवशी तुम्हाला एकच अध्याय वाचायचा आहे, तो म्हणजे अध्याय 4. त्यानंतर 4थ्या दिवशी तुम्हाला 4 अध्याय वाचायचे आहे, अध्याय 5वा, अध्याय 6वा, अध्याय 7वा आणि अध्याय 8वा. त्यानंतर 5व्या दिवशी तुम्हाला 2 अध्याय वाचायचे आहे, अध्याय 9वा आणि अध्याय 10वा. त्यानंतर 6व्या दिवशी तुम्हाला अध्याय 11वा आणि 7व्या दिवशी तुम्हाला अध्याय 12वा आणि 13वा, म्हणजेच हे 2 अध्याय तुम्हाला वाचायचे आहे. अशा पद्धतीने तुमचं हे दुर्गा सप्तशतीचं पारायण 7 दिवसात पूर्ण होतं. आणि ज्यांना 7 दिवसामध्ये 14 पाठ करायचे आहे त्यांनीसुद्धा असाच क्रम ठेवायचा. फक्त म्हणजे सुरुवातीला तुम्ही प्रार्थना म्हणालात, त्यानंतर देवीची 100 नावं किंवा दुर्गा अष्टोत्तर नामावली, त्यानंतर देवी कवच, त्यानंतर अर्गला, त्यानंतर किलक, त्यानंतर तंत्रोक्त रात्री सूक्त, देवी अथर्व शीर्ष, 11 वेळा किंवा 108 वेळा 999 मंत्र आणि त्यानंतर तुम्हाला 13ही अध्याय वाचायचे आहे. 13 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला वेदोक्त रात्री सूक्त, तंत्रोक्त रात्री सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, क्षमा प्रार्थना किंवा देव्यापराध क्षमापन स्तोत्र हे वाचायचं आहे. तर हे तुमचं सकाळचं रुटीन असणार आहे. सकाळी तुम्ही 1 पाठ करायचा आणि संध्याकाळी 2रा पाठ करायचा, तेव्हासुद्धा हाच क्रम ठेवायचा. म्हणजे जे कोणी 14 पाठ करणार आहेत 7ही दिवस, तर त्यांच्याकडून पूर्ण अध्याय म्हणजे 13ची 13 अध्याय हे एका दिवशी 2दा वाचून होतील. आणि ज्यांना फक्त एकच पाठ करायचा आहे त्यांचे 7 दिवसात हे 13 अध्याय वाचून होतील. फरक फक्त एवढाच आहे. अध्याय वाचनाचा क्रम तुम्हाला समजला. आता या पारायणाचे अजून काही नियम आहेत जे अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. जास्त काही नाही आहे आणि खूप अवघडसुद्धा नाही आहे. पारायण काळामध्ये तुम्हाला शुद्ध मनाने राहायचं आहे, जमिनीवर झोपायचं आहे, ब्रह्मचर्य पाळायचं आहे. वाचन काळामध्ये पाणी वगैरे पिऊ वाटलं तर अवश्य प्यायचं. त्यासाठी साईडलाच तुम्ही एखादा ग्लास किंवा तांब्या भरून ठेवू शकता, जेणेकरून तसं वाटलं काही की पाणी प्यायचं आहे तर अवश्य लगेच पिऊ शकता. आणि समजा एखाद्या व्यक्तीला नाईलाजाने काही शारीरिक क्रिया करण्यासाठी पारायण करता करता उठावं लागलंच तर अवश्य उठावं, संकोच करू नये. कारण मानवी शरीर आहे, त्याला त्रास देऊन किंवा ज्या काही आपल्या क्रिया असतात, ऐच्छिक अनैच्छिक क्रिया, तर त्यांना आपल्याला उठावं लागलं तर आपण त्या दाबून चेपून अजिबात ठेवू शकत नाही. अवश्य तुम्ही त्या क्रियांसाठी उठू शकता आणि तिथून आल्यानंतर पुन्हा हातपाय स्वच्छ धुवून मग तुम्ही पारायणाला बसू शकता. 8व्या दिवशी तुम्हाला या पारायणाचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन करणं म्हणजे काय की जे पारायण आपण करतो किंवा काही व्रतवैकल्य करतो तर त्या उद्यापनामध्ये आपण थोडाफार दानधर्म केला पाहिजे. तसंही आपण नवरात्रीच्या 8व्या दिवशी कन्यापूजन करतो आणि कन्यापूजनासाठी आपण कुमारिकांना बोलवतो. तर मग तुम्ही भलेही पारायण करणार नसलात काही जण तरी पण तुम्ही कन्यापूजन तर करतातच ना. त्यामुळे पारायण आहे, पारायणाची सांगता आहे. आदल्या दिवशी तुमचे सगळे अध्याय वाचून पूर्ण झालेले आहेत. आता फक्त उद्यापन बाकी आहेत. तर मग तुम्ही 8 कुमारिकांना तुमच्या घरी बोलवा किंवा तुमच्या घरामध्ये कुमारिका रूपातली एक मुलगी असेल, 2 मुली असतील, त्यांना तुम्ही या कन्यापूजनाच्या रूपात पूजलं, कुमारिका स्वरूपात पूजलं देवीच्या तरी पण चालेल. आणि या कुमारिकांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे, काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे. तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना दानधर्म करू शकतात आणि त्यांना हळदी कुंकू लावून मनोभावे नमस्कारसुद्धा करू शकता. 9व्या दिवशी तुम्ही एकदा फक्त सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचायचं आहे आणि देवीच्या नावाने किंवा आपल्या या दुर्गा सप्तशतीच्या सांगतेच्या नावाने म्हणून का होईना होम हवन करायचं आहे. जेणेकरून होम हवन करण्याचा जे उद्देश काय असतो माहिती आहे का की आपल्याकडून समजा पारायण करताना काही छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतील तर त्या चुकांची एक आपली नाही का आपण म्हणतो की चुकांची आपण क्षमा मागून एक आहुती आपण होम हवन करताना द्यावी. किंवा मग आपल्या घरामध्ये समजा काही निगेटिव्हिटी असेल तर तीसुद्धा आता या नवरात्रीच्या सांगतेच्या निमित्ताने निघून जावी. तर हा सगळा उद्देश या होम हवनाचा असतो. अचानकपणे मला काही शब्द आठवेना त्यामुळे थोडीशी गडबड झाली, पण मग तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा तर आहे.
पारायण काळामध्ये काही अडचणी आल्या, समजा तुमचे काही अध्याय वाचून झाले किंवा काही ठराविक पाठ करून झाले आणि मध्येच काही सूतक वगैरे आलं, या गोष्टी काही सांगून होत नाही, पण मग या गोष्टी घडल्या, जसं की कोणी वारलं वगैरे सूतक त्यामुळे आलं, तर मग पारायण थांबून घ्या आणि जेव्हा सूतक संपेल त्यानंतर मग तुम्ही पुन्हा पारायण करू शकता, राहिलेलं पारायण. किंवा तुम्हाला त्यानंतर असं वाटलं की आपण पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी, तर अवश्य तुम्ही तसंही करू शकतात, कारण देवालासुद्धा माहिती आहे, सगळं देवाघरचंच आहे या गोष्टी घडणं म्हणजे. त्याचबरोबर एखाद्या महिलेला मासिक धर्म आला तर मग घरातील दुसऱ्यांनी हे पारायण पूर्ण केलं तरी पण चालेल, किंवा तसं शक्य नसेल तर मग 4 दिवस तुम्ही थांबून घ्या आणि त्यानंतर राहिलेलं पारायण पूर्ण करा आणि त्यानंतरच तुम्हाला जे काही कन्यापूजन वगैरे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. भलेही तेव्हा नवरात्र संपलेली असेल तरी पण चालेल, काही हरकत नाही. यातली सगळ्यात शेवटची पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं त्या दिवशीचं पारायण पूर्ण झाल्यानंतर किंवा पाठ पूर्ण झाल्यानंतर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ तसाच उघडा ठेवू नका. एक लाल कपडा घ्या आणि त्याच्यामध्ये गुंडाळून तुम्ही तो ग्रंथ ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी काढून पुन्हा वाचायला घेऊ शकता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर तेही विचारा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.